शेतकरी मित्रांनो नमस्कार, राम राम। बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि काही दिवसातच लोकसभा निवडणुकाला सुरुवात पण होणार आहे। परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक प्रकारचे घटक मतदार राजावरती परिणाम करणार आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हे पण आहे की तो म्हणजे शेतकरी। मग शेतकऱ्याला नेमकं काय पाहिजे, सरकारकडून शेतकऱ्याला काय अपेक्षा आहे, या संदर्भात डिटेल आढावा देणारा आणि खास करून शेतकऱ्यांचंच मत व्यक्त करणारा, शेतकऱ्यांसाठीच बनवलेला हा व्हिडिओ आहे। तर अवश्य विनंती आहे की आपण जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ 100% पूर्ण बघाल आणि त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब कराल आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की कराल। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना नेमकं लागतंय काय, सरकारकडून काय अपेक्षा आहे, सरकार काय देतंय काय? सन्मान निधी नको ना कर्जमाफी, आम्हाला फक्त शेतमालाला भाव द्या। सरकार कोणाचे असो, शेतकऱ्यांचे मरणे नित्याचेच, शासनासह निसर्गाने साथ सोडली। मित्रांनो, सरकार कोणाचे असो, शेतकऱ्यांचे मरणे नित्याचेच आहे। बी बियाणे, रासायनिक खताचे वाढलेले भाव, मजुरांची मजुरी, निसर्गाची अवकृपा व शेतमालाचे पडलेले भाव यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबे हाल अपेष्टा, कर्जाचा डोंगर आणि गरिबीचे जीवन जगण्यातच आयुष्य जाते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट शेतकऱ्यांच्या भावना जर समजून घेतल्या तर यावेळी शेतकऱ्यांनी आपली अडचण नमूद केली। विशेष म्हणजे त्यांना शेती साहित्याचे भाव आवाक्यात आणावे, रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती कमी करून शेतमालाला योग्य भाव द्यावा, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, एवढीच त्या ठिकाणी शेतकऱ्यांची इच्छा आहे। खरं तर शेतकरी संकटात सापडलेला आहे, त्यांच्यासाठी मदतीची कोणते धोरण आहे असा प्रश्न उपस्थित करून नुकसान हो नाही तर फायदा, शेतकरी शेतीवरच जगणे आणि शेतीवरच मरणे असल्याने काय कोणाकडून अपेक्षा करायची असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे। दुसरा इलाज नसल्याने शेतकऱ्यांनी शेती केल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे आमच्याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। योग्य भाव द्या, 2 वेळा कर्जमाफी झाली, अनेक शेतकरी पात्र असून कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही। लाभ द्यायचा नसेल तर देऊ नका, पण शेतामध्ये पिकवलेल्या शेतीमालाला तरी योग्य भाव द्या। 10 वर्षापूर्वी जे भाव होते तेच आता आहे। महागाई असतानाही शेतमालाची किमती वाढत नसल्याचे शेती करणे कठीण झालेले आहे। यश वासडे शेतकरी बोलताना, खर्च अधिक उत्पन्न कमी, सरकार कोणाचे येऊ शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगतात। मुळात शेतकऱ्यांना एकही त्या ठिकाणी फायदा होताना दिसत नाही। शेती करणे दिवसेंदिवस कठीण, शेतमालाला योग्य भाव नाही, निसर्गाची अवकृपा, सरकारचे दुर्लक्ष यामुळे शेती परवडत नाही। दुसरा पर्याय नाही। आता तर शेतीतून शेतकरी कुटुंबियाचे पोट भरणे कठीण झाले आहे। नाईलाज म्हणून शेती करावी लागत आहे। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आव्हान आहे, मात्र शेतकऱ्याकडे बघत नाही। पीक विमा मिळालाच नाही, शेतीचे नुकसान झाल्यास पीक विमा मिळणार होता। 1 रुपयात शेतकऱ्याने पीक विमा काढला, शेतीचे नुकसान झाले मात्र अजूनही पीक विमा मिळालाच नाही। आता आश्वासन नाही तर शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करणारे सरकार हवे, अन्यथा जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी आपला जीव देण्याशिवाय पर्याय राहणार नाही। त्या ठिकाणी अनेक प्रकारचे शेतकरी अशा पद्धतीचे मत व्यक्त करत आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण सुद्धा एक शेतकरी आहात, व्हिडिओ बघत आहात। आपल्या सर्वांना नेमकं सरकारकडून काय अपेक्षा आहे आणि कशा पद्धतीचं सरकार आपल्याला पाहिजे, त्याचबरोबर आपल्या शेतीविषयक काय समस्या आहे, 100% आपण आपल्या कमेंटमध्ये प्रतिक्रिया स्वरूपात 100% मांडा आणि आपली भावना नक्कीच व्यक्त करा। बघू पुढे होतंय काय। चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।